रिम्स आलेले आहेत, ट्रॅफिकवाल्याने आम्हाला पकडलं. 2 ब्लॉग बघावे लागतील, त्यामुळे तुम्हाला प्रॉपर जजमेंट येईल की काय कसं काय झालंय. तुम्ही बिल फिरून बघू शकता. तर मित्रांनो, आता 10:30 वाजलेत आणि निघालो मी कुठे तर हॉलमार्क रॉयल एनफील्ड कोपरखैरणे. तिकडे आपले ट्यूबलेस रिम्स आलेले आहेत. येस, बट ऑब्वियस 450चे, कारण की 411ला ट्यूबलेस रिम येत नाहीत. सो उत्सुकता अशी दाटून आलेली आहे की कधी मी जावतोय आणि एकदाचे माझे रिम्स मी घेतोय. मी ऑर्डर केली होती रिम्स 19 ऑक्टोबर 2024ला आणि आज आहे 14, म्हणजे ऑलमोस्ट 90 दिवस 3 महिने लागलेत माझे रिम्स येण्यासाठी. आणि त्याच्यासाठी मी भरपूर कॉन्टॅक्ट्स केले होते. पहिला जेव्हा मी ऑर्डर दिली मला त्यांनी टेंटेटिव्ह डेट सांगितली होती की 29 ऑक्टोबरला येईल. पण एक जवळजवळ 4 ते 5 तारखेला मी 4 ते 5 नोव्हेंबर त्यांना फोन केला. तेव्हा त्या लोकांनी मला असं सांगितलं की नाही, ती टेंटेटिव्ह होती पण ते प्रोडक्शनमध्ये नाही आहे. तुम्ही ऑर्डर कधी केले तर मी सांगितलं 19 तारखेला. तर ते म्हणे की 10 ऑक्टोबरच्या नंतर ज्यांनी कोणी रिम्स ऑर्डर केलेल्या आहेत त्यांना त्यांच्या रिम्स ज्या आहेत त्या मिळतील 15 जानेवारीच्या आसपास. तर म्हटलं ठीक आहे, कारण की आता आपण काय करू शकत नाही आणि ऑर्डरही कॅन्सल होत नाहीत. सो वेट अँड वॉच. पण पुढे असं झालं की तुम्ही जर मला इन्स्टाला फॉलो करत असाल तर गेल्या 20 दिवसामध्ये जवळजवळ 4 वेळेला माझा जो रिअर टायर आहे तो पंक्चर झाला होता. सो अशा गोष्टी गेल्या 20 दिवसामध्ये झाल्यात आणि मी पूर्ण फेडअप झालो होतो. पुन्हा त्यांना मी फोन केला होता ऑलमोस्ट कधी तर एक 5 का 7 तारखेला मी त्यांना फोन केला होता रॉयल एनफील्ड कस्टमर केअर, किंवा माझ्या रिम्सचं अपडेट काय, स्टेटस काय. तर त्यामुळे त्यांनी मला तेच सांगितलं की तुमचे जे ऑर्डर आहेत ते 15 तारखेला जानेवारी आसपास तुम्हाला मिळून जातील. आणि त्यामुळे मी त्यांना हे देखील सांगितलं की लास्ट 10-12 दिवस पंक्चरमुळे माझी गाडी उभी आहे. सो त्यांनी ती माझी कंप्लेंट घेतली होती आणि त्यांचा मला काल कॉल आला पुन्हा कस्टमर केअरचा की आमच्याकडे तुमची कंप्लेंट आलेली आहे म्हणून. सो त्यांना मी सांगितलं. तर त्यांनी कस्टमर केअरनी वाशीचे जे पार्ट्सवाले जे असतात त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी सांगितलं की येस, गणेश म्हणून आहेत, व्हील्स आलेले आहेत, तुमचे रिम्स आलेले आहेत, जाऊ शकता. सो आजचा दिवस उजाडला आणि येस, आज चाललो आहे आपले रिम्स कलेक्ट करण्यासाठी. पार्ट्स घ्यायला आलोय. मित्रांनो, रॉयल एनफील्डची ही एक गोष्ट भारी आहे. काही झालं ना तरी रॉयल एनफील्डचा स्टाफ असतं आणि लगेच समोर येतात. सो फायनली ऑर्डर्स घेतल्यात मी आणि आता निघालो आहे. दोन तास दाखवतो मला पोहोचलं तिकडे. 2 तास. तर मित्रांनो, झालं असं की आम्ही जस्ट ऐरोलीमधून शिरत होतो आणि इथे ट्रॅफिकवाल्याने आम्हाला पकडलं.
त्यांचे काही रूल्स रेग्युलेशन आहेत, कारण की पॅसेंजर गाडीमधून सामान घेऊन जायचं नसतं. पण त्यांना सांगितलं की अशा अशा गोष्टी आहेत आणि आपली प्रतिष्ठानचं त्यांना आय डी दाखवलं, सो त्यांनी जाण्यासाठी सूट दिली. त्यांनी पकडलं फक्त एकाच गोष्टीसाठी की ड्रायव्हर, आणि मराठी माणूस आहे पाठीवरती म्हणून त्यांनी सोडून दिलं. बापरे मित्रांनो, ऑलमोस्ट 2.5 तासानंतर आलो आहे हेमंताच्या इथे, आणि आपली गाडी अजूनपर्यंत आलेली नाही आहे. गाडी आल्यानंतरच हेमंत सांगेल की मोस्टली काय, तो पण कोणाची तरी वाट बघतो. आय थिंक सो, होपफुली. सो आफ्टर 2:30 मिनिट्स नंतर आपण पोचलो इकडे हेमंतबाईकडे, आणि जास्त पण काय करत नाहीत. आपण हेमंतबाईला सांगूया ओपन केला. हेमंतबाई, ओव्हर टू यू. ओके, सो फर्स्ट टाइम आय एम डुईंग एन अनबॉक्सिंग. पहिल्यांदा करतोय मी, तुमच्यासाठी करतो आणि पहिल्यांदा हा जॉब आपल्याकडे आला आहे. पूर्वी जे फर्स्ट व्हेरियंट ऑफ व्हील्स होते 450चे, ते आपण आपल्या गाडीवर केले आहेत, ते तुम्हाला दाखवणार. आता सध्या आपण ह्या व्हील्सला अनबॉक्सिंग करूया आणि बघूया काय बेस्ट दिलं आहे आरीने आपल्याला. आरीची पॅकिंग प्रॉपर आहे, जबरदस्त पॅकिंग केली आहे. Here we go. छान, सॉलिड. ओके, तर भर डिफरन्स आहे ह्या व्हील मध्ये आणि 450च्या पहिल्याच्या व्हील मध्ये. स्पोक हा, तर हे बघून माहिती पडतं आपल्याला. ट्यूब टाईप रिम्स मध्ये. हा, हे ट्यूबलेस रिम्स आहे, ते ट्यूब टाईप रिम्स मध्ये. कारण जो स्पॉकेट हब आहे त्याचा डायमीटर मोठा आहे, ह्याच्यामध्ये छोटा बसणार. ठीक आहे, आपल्याला ह्यांनी प्रोव्हाइड केलंय. येस, बेस्ट आहे. मग हा झाला छोट्या याच्यामध्ये. ओके, परफेक्ट. छान आहे. अजूनच पॉकेट हवा आहे. पॉकेट नाही आहे, पॉकेट रबर होतं, पॉकेट नसेल म्हणून. आता आपण बघूया फ्रंट. ओके, वाव. फक्त एक ड्रॉबॅक आहे 450च्या फ्रंट व्हील्स मध्ये, दोन्ही व्हील्स मध्ये ह्यांचा वेट जास्त आहे कम्पेअर टू 411चं फ्रंट हब आणि व्हील्स. जर आपण फ्रंट हब आणि व्हील्स मध्ये आहेत, आपण घेऊया मध्ये, मग आपण डिफरन्शिएट करू सगळ्यांचा. हा फ्रंट व्हील आहे. ही जी रिम क्वालिटी आहे ना, लय छान आहे. थिकनेस बघा तुम्ही, लवकर आउट होणार नाही नॉर्मल इम्पॅक्ट मध्ये. डिपेंड ऑन इम्पॅक्ट. ट्यूब पेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे ही. ओके, थिकनेस जास्त आहे. स्टेनलेस स्टीलचे स्पोक्स आहेत. येस, परफेक्ट. सर आता आपण सेटअप करूया एक, आणि मग लोकांना एक्सप्लेन करूया की काय काय डिफरन्शिएट आहे प्रत्येक व्हील्स मध्ये. डेफिनेटली. आता हे व्हील्स आहेत जे मागवले सगळं मी. ठीक आहे, आणि हे आहेत 450चे फ्रंट ओल्डर व्हेरियंट व्हील जे ट्यूब टाईप होते. आणि ह्यांना पण ट्यूबलेस केलं, ह्याला पण ट्यूबलेस केलं मी, तरी हे ट्यूब टाईप रिम्स आहेत. ज्या लोकांना हे रिम्स नाही भेटले आहेत किंवा नाही सोर्स करू शकत, तर आपण स्टॉक व्हीलला ट्यूबलेस करू शकतो, जे हे ऑलरेडी केले आहेत आपण. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे, आपण ह्याला फिटिंग कसं करूया. तर माझ्या गाडीवर ऑलरेडी मी केलं आहे. इट्स अ लॉंग टाईम R&D. नाही बोलता 1.5-2 महिने झाले मी काम चालू आहे याच्यावरती आपलं. ठीक आहे, तर रेअर व्हील लावण्यामध्ये काय जास्त अवघड नाही आहे. स्टॉक एक्सेल आणि स्टॉक डिस्प्लेट 411ची डायरेक्ट बसते ह्या हबवरती. फक्त आपल्याला स्पॉकेट घ्यावं लागतं. ओके, स्पॉकेट घ्यावं लागतं आणि चेन लेंथ लांब हवी असते आपल्याला.
तर ज्याच्याकडे चेन लेंथ एक्स्ट्रा चेन नाही तर मग त्याला चेन खरेदी करायला लागेल. आणि Correct. 450ची चेन आहे तर 4,500 रुपयाला आणि हा स्पॉकेट 1250 रुपयाला. करेक्ट. स्पॉकेट स्वस्त आहे, चेन महाग आहे. चेन महाग. तर जर चेन सो झाली तर फक्त 4 लिंक ऍड करायचे असतात, 4 लिंक याच्यामध्ये. हेच तुम्हाला हे 4 लिंक एवढेच ऍड झाले आहेत. बाकी स्टॉक चेन आपली 411ची. ठीक आहे. तर मागच्या ह्याच्यामध्ये जास्त अवघड नाही, कारण आपला जो स्टॉक 450चा स्टॉक स्पेसर असतो बघा, हा स्पेसर आपल्याला सोर्स करावा लागतं आरई स्पेअर पार्ट मधून. ओके. आणि स्पॉकेट 2 स्पेसर्स आणि एक स्पॉकेट आणि रेअर व्हील फिट होऊन जातो. सगळ्यात मोठा प्रश्न फ्रंट लय अवघड आहे, कारण फ्रंटमध्ये हब जो स्टॉक हब होता हिमालयन 411चा त्यामध्ये आणि 450च्या हबमध्ये भरपूर अंतर आहे आणि वेट डिफरन्स पण आहे. मी तुम्हाला दाखवतो. आता हा माझ्याच गाडीचा 411चा स्टॉक व्हील सेट आहे. ठीक आहे. स्टॉक हबचं साईज डायमीटर पण छोटा आहे. रोटर प्लेट जे आहे त्याचा डायमीटर पण छोटा आहे, 8 mm छोटा आहे त्याच्यापेक्षा. थिकनेस पण कमी आहे, 1.5 mm थिकनेस पण कमी आहे त्यापेक्षा. तर ह्यामुळे ह्या रोटरचा वेट जास्त आहे, हबचा वेट जास्त आहे. ओके. आणि स्टील स्पोक्स आहेत. आता हे 411 ओल्डर व्हेरियंट BS3 व्हेरियंटला स्टील स्पोक यायचे, नंतर 4BS4BS स्टील स्पोक्स नव्हते, नॉर्मल साधे स्पोक्स होते. तर त्यामुळे त्याचा वेट ह्याच्यापेक्षा थोडा जास्त आहे. तरी स्टेबिलिटीमध्ये इश्यू नाही, कारण ही गाडी मी चालून बघितली आहे, स्टेबिलिटीमध्ये इश्यू नाही, प्रॉपर आहे. फक्त मोठा इश्यू आहे तो आहे एक्सेल साईज, व्हील एक्सेल साईज. आता ह्याच्या व्हील एक्सेल साईज ही पातळ आहे आणि ह्याचा एक्सेल साईज 22 mm आहे. 22 mm. ओके. तर तेवढा 99-22 एवढा डिफरन्स येतो त्यामध्ये. तर त्यामुळे आता प्रॉब्लेम काय होते, आपला हा जो फोक ट्यूब आहे, फोक बॉटल आहे, हे फोक बॉटलचं डायमीटर आपण जास्त प्लस करू शकत नाही बोरिंग करून. कारण जो स्टॉक डायमीटर आहे त्याच्या हिशोबाने जर बोर केलं ना तर ही स्ट्रेंथ, इकडची स्ट्रेंथ खतम होऊन जाईल. येस. तर त्यामुळे मी काय केलं, एक्सेलला लेथवरती टर्निंग करून घेतलं आणि त्याचा डायमीटर कमी केला. त्यामध्ये डायमीटर कमी करताना जो ॲलन कॅपचा साईज आहे 450चा तो तुटला, बिकॉज तिकडे एकदम मिनिमल जागा असते. तर मला काय नवीन काय R&D करायला लागली आणि ते करून एक बोल्ट वेल्ड करून लेथवर टर्निंग करून भरपूर मोठा जॉब होता तो. मी व्हिडिओज बनवले माझ्या चॅनलवर टाकायला, तर तुम्ही तिकडे बघू शकता थोडेफार. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला 2 ब्लॉग बघावे लागतील, त्यामुळे तुम्हाला प्रॉपर जजमेंट येईल की काय कसं काय झालं आहे. ठीक आहे. तर तुमच्या ब्लॉगमध्ये आपण डिटेल्स दाखवूया आणि माझ्या ब्लॉगमध्ये थोडं मेकॅनिकल डिटेल्स आणि मशीनिंग डिटेल्स काय केलं मी ते बघूया आपण. ठीक आहे. तर हे केल्यानंतर फायनली मी फ्रंट व्हील सेटअप कंप्लीट करून टाकलं, सेंटर घेऊन स्पेसस, डिस्टन्सचं मेजरमेंट, हे ते. इट वॉज नॉट अ इझी जॉब. भरपूर टाईम गेला आहे, कारण आपल्याकडे इन हाऊस काही पण नाही, मला सगळं काम बाहेर जाऊन करावं लागतं. तर त्या हिशोबाने हा जो लेफ्ट साईडचा फोक बॉटल आहे ना, ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, ड्रिलिंग आणि टॅपिंग केलं आहे. ड्रिलिंग हा लेथवरती होत नाही किंवा नॉर्मल ड्रिल मशीनमध्ये धरलं जात नाही. ह्याच्यासाठी स्पेसिफिक मशीन्स आहेत, त्या मशीनवर ह्या फोक बॉटलला लॉक करून आपण डायमीटरच्या हिशोबाने बोरिंग केलं आहे प्लस टॅपिंग केलं आहे. कारण 450चा एक्सेल जो आहे त्याला नट नाही, तो सेल्फ टॅप्ड आहे. तर त्यामुळे आपल्याला त्याला ह्या ट्यूबला टॅपिंग करायला लागलं आहे. तर फायनली हा जॉब कंप्लीट आहे. ओके. तुम्ही बिल फिरून बघू शकता. परफेक्टली वर्किंग. पण आता आपली गाडी येऊन अडकली एका जागेवरती, ते आहे रोटर्स आणि कॅलिपर. तर रोटरचा डायमीटर जास्त आहे तर कॅलिपर सेट होत नाही इकडे. ओके. तो कॅलिपर सेट करायला आपल्याला डायमीटर कमी करावं लागेल. आता डायमीटर कमी केल्यानंतर पण हा रोटर 5 mm बाहेर आहे 411च्या रोटरपेक्षा. तर आता ह्याच्यामध्ये पण ऑल्ट्रेशन लागणार आहे. तर फायनली तुमच्या गाडीवर आपण ते पहिला करून घ्या, कारण माझी गाडी मला अर्जंट नाही आहे, तुमची गाडी द्यायची, तर त्यावर पहिला आपण करून घेऊया ते फुल सगळं काम आणि एक्सप्लेन करूया सगळ्यांना की काय फिटमेंट आहेत, काय इश्यूज आहेत आणि केल्यानंतर किती सक्सेस आहे. सगळ्यात मोठी गोष्ट, कारण आपण भरपूर R&D करू शकतो, पण इन दी एंड सक्सेस रेट काय ते आपल्याला बघायला लागते. तर बोलता बोलता सर्व गोष्टी करता करता आता वाजले 3. घरातून निघालो होतो 10 वाजता, वाजले 3 आणि आता पुन्हा इथून घरी जायचं आहे. एक मोठा डोंगरच आहे, मोठा टास्कच आहे, कारण की इथून गाडी मिळेल नाही मिळेल ती दुसरी गोष्ट, पण लागते ती म्हणजे मडला ट्रॅफिक. तर ट्रॅफिकला आपल्याला चेस करायचं आहे आणि घरी जायचं आहे. नाही, आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. ओके. जर तुम्ही माझ्याकडे येता मडायणला तर लोकांना वाटतं एकदम वेळ जगामध्ये गेलं तुम्ही करून, तर असं नाही.
विदिन सिटी आहे, हा फक्त कनेक्टिव्हिटी थोडी फार आहे. कनेक्टिव्हिटी फार आहे. तर आपल्याकडून जवळ आहे वर्सोवा ओके मेट्रो आणि हम्म. वर्सोवा. तर हा. फक्त जेट्टी क्रॉस करायचं आहे, 5 मिनिटाचं काम आहे ओके जेट्टी ओके क्रॉस ओके करायचं. हा हा तर माझ्या वर्कशॉप पासून जेट्टी 5 मिनिटावर आहे, ओके. तिकडून 5 मिनिटं जेट्टी क्रॉसिंग आहे, तिकडून 10 ते 15 मिनिटं वर्सोवा मेट्रो आहे. वर्सोवा मेट्रो. तुम्ही विदिन हाफ एन आवर तुम्ही वर्सोवा मेट्रोला पोहोचता, तिकडून हा. मग तुम्हाला इन अँड आउट कुठे पण येस, तुम्हाला- वर्सोवावरून डायरेक्ट मी घाटकोपर जरी मेट्रो बरं. पकडली आणि घाटकोपर तुम्हाला मध्ये भिवंडी हा स्टेट ईस्टर्न हा हायवे, ते बेस्ट हा होईल. तो इझी वाढून जाईल. येस 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 येस. भरपूर लोकांना तिथलं अवघड वाटते मडला यायचं, पण एवढं हम्म. अवघड नाही, कारण मी स्वतः त्याबद्दल राहतो. मी स्वतः डेली अपडाऊन करतो बोटीने. ओके. आणि तुम्ही बघा ही गाड्या, ही कालच आम्ही आणली बोटीमधून. हो हो. काय असं मोठा त्रास नाही बोटीमधून यायचा. ही गाडी पण आम्ही बोटीमधून आणली. ट्रायम ही ट्रायम ही आहे आपलं थंडरबर्ड. थंडरबर्ड. हिच्या पहिला ह्याच ओनरचं आम्ही इंडियन चिफ्टेन हा इंडियन चिफ्टेन सगळ्यात मोठी गाडी आणि लोअस्ट गाडी, ती पण आम्ही बोटीत आणली. तर बोटीतून यायचं काय अवघड नाही. मॅक्झिमम इकडे जितके पण गाड्या सगळे बोटीतून येतात, लय क्वचित लोक चालून येतात असं. ओके, तुम्हाला कळलं असेल, पण मला माहिती आहे तुम्हाला गाडी बघायची आहे, सो तुम्हाला अगोदर गाडी दाखवतो. बाई काय बीस्ट आहे, काय बीस्ट आहे. काय आहेत आपल्याकडे ऍक्टिव्हा पासून थंडरबर्ड सारखी गाड्या आहेत आम्हाला. भाई चलाएंगे, नहीं लेंगे नहीं, एटलीस्ट चलाएंगे, एक बार तो चलाएंगे इसको. चला मी निघतो आता घरच्या रस्त्याला, भेटतो थोड्या वेळाने. तर मित्रांनो, आता ऑलरेडी 6 वाजले आणि मी जस्ट घरी पोचलो आहे. तर मला ऑलमोस्ट 2.5 ते 3 तास लागलेत मडवरून यायला, कारण की मडवरून मी अगोदर गेलो, त्या मडच्या जेटी पकडली, तिकडून वर्सोवाला गेलो आणि वर्सोवावरून मेट्रो पकडली, मेट्रोवरून घाटकोपरला उतरलो, घाटकोपरवरून ट्रेन पकडून मी बेलापूरला उतरलो, कारण बेलापूर ट्रेन होती. बेलापूरवरून मी पुन्हा बस पकडली, कामोठ्याला उतरलो आणि कांबळेवरून मी चालत आलो. सो असा माझा हा थोडासा प्रवास होता, पण मजा आली. तरी तसा आलो असतो तरी मला तेवढाच वेळ लागला असता, आणि असं आलो तरी मला तेवढाच वेळ लागला. तर फायनली आपले रिम्स आले आहेत आणि आपण रिम्स हेमंत दरबारे म्हणजे SDT कस्टममध्ये बघा, हे वरती इथे त्याचं चॅनल पण आहे आणि खाली हा त्याचा इंस्टाग्रामचा ID आहे. बघू किती वेळ लागते, 10-15 दिवस लागतील. तर याच नोटवरती मी आता थांबवतो. भरपूर थकलेलो आहे, फ्रेश व्हायचं बाकी आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.